सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे पर्व नवेमधील 8 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग आता संसार करून करून स्वतः मुरलेले आणि खूप जणांचे संसार मार्गी लावणारे अर्जुनराव आणि अर्जुनरावांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने संसार करण्यासाठी आसुसलेला निलेश असे दोघेही, एक जुने नवरदेव आणि एक भावी नवरदेव, मुलगी पाहायला गेले. सोबत आणखीन मंडळी होतीच. ते गाव खूप लांब होतं, अगदी कोकणाच्या जवळच. मिनी कोकण म्हणावं असंच निसर्गरम्य ठिकाण होतं ते. मुलगी चहा घेऊन आली. खांद्यावरून पदर घेतलेली, थोडीशी कमी उंचीची. म्हणजे निलेशच्या पर्सनॅलिटीला तिची उंची साजेशी नव्हती, पण दिसायला एकदम मस्त होती. आता कुठेतरी तडजोड करावीच लागेल म्हणून निलेशही तिला पाहायला तयार झाला होता. सगळ्यांनाच कुठे मिळतात त्यांच्या त्यांच्या उंचीच्या मुली, म्हणून निलेशने तिला होकार दिला होता पाहायला. शिवाय मुलीचं शिक्षणही चांगलं होतं. मग फक्त उंचीकडे बघून नाकारण्यात काहीच पॉईंट नव्हता. मग आता मुलगी बघितली. मुलीचं नाव होतं मनस्वी. नाव तर अगदी झकास होतं. मग मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत पडले. पण निलेश काही बोलत नव्हता. सगळं अर्जुनच बोलत होता. त्याला बोल म्हणाला तरी बोलला नाही. आणि अर्जुनराव मुलीला म्हणाले, हे बघ मनस्वी, याच्याशी लग्न करण्याचा हा एक फायदा आहे. तो अजिबात तुला बोलणार नाही, तू काहीही केलं तरी. पण मी काय म्हणतो, तुम्हा दोघांना एकांतात बोलायचं आहे का? कदाचित तिथे तो बोलेल. काय रे निलेश, तुला बोलायचं आहे का तिच्याशी? म्हणजे एकमेकांची आवडीनिवडी जाणून घ्याल. आणि निलेशला वाटलं, आता अर्जुनदादा खरंच म्हणत आहेत की काय. आणि तिच्या माहेरची सुद्धा म्हणाले, आमचीही हरकत नाही. कारण आजकाल असं फॅडच निघालं आहे की अरेंज मॅरेज असलं तरी मुलामुलींनी एकमेकांना आधी बोलायचं, एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घ्यायच्या. आणि निलेश लगेच म्हणाला, हो दादा, मला तिच्याशी बोलायचं आहे. आणि अर्जुनराव म्हणाले, मग बेन्या, इथं बोलायला तुला काय धाड भरली आहे होय? इथंच बोल ना, तुला काय बोलायचं आहे ते. आल्यापासून दात खिळी बसल्यासारखा गप्प आहेस. अरे देवा. आणि PSI असलेल्या निलेशची सगळी तिथेच फाटली. निलेश म्हणाला, पण दादा तुम्हीच म्हणालात ना बोलायचं का, म्हणून मी हो म्हणालो. अजिबात तसलं काही करत बसायचं नाही. मनस्वीचे आईबाबांना उद्देशून अर्जुनराव म्हणाले. पूर्वी होतं का असं काही? नव्हतं की नाही. पण हल्ली आपण यांना म्हणतो आवडीनिवडी जाणून घ्या. आणि हे एकांतात जाऊन काय करतात माहीत आहे का? एकमेकांना विचारतात, खरं खरं सांग, याआधी तुझं कुठं बाहेर होतं का? आणि झालं, इथंच एकमेकांवरच्या विश्वासाच्या आईला घोडा लागायला सुरुवात होते. मग पुढं तुला कोण आवडत होतं का? आणि आयुष्यभर माझ्याशी प्रामाणिक राहशील का? अशी तोंडी आश्वासनं मागितली जातात, ज्यांना नेहमी केराची टोपली दाखवली जाते. आणि भावनेच्या भरात एकमेकांना पाठीमागं कॉलेजमध्ये वगैरे काय काशी केली ते सगळं सांगून टाकतात. आणि मग वचनं घेतात, यापुढे तू फक्त माझ्याशी एकनिष्ठ राहशील का? आणि लग्न होण्यापुरतं हो म्हणायचं. आणि पुन्हा काय आहे तसं सुरू. त्यापेक्षा जे काही असेल ते इथेच बोला. आणि फक्त 4च प्रश्न विचारायचे, नाव, शिक्षण, पुढे काय करणार, आणि माझ्याशी लग्न करायला आवडेल का? बास, विषय संपला. आता हे ऐकून निलेश चाटच पडला, पण गप्प बसला. आता हटके अर्जुनरावांची मुली पाहण्याची स्टाईलसुद्धा हटकेच होती. मग अर्जुनरावांच्या पुढे कोण काय बोलणार ना. आणि पुढे अर्जुनराव म्हणाले, अहो, आजकालच्या पोरापोरींना काय अक्कल आहे तेव्हा. चांगली चांगली स्थळं नाकारतात आणि एकमेकांना अनुरूप असूनसुद्धा नापसंत करतात. मनात काहीतरी एखाद्या शब्दाची अडी पकडून, यांना ना बोलायची अक्कल असते ना वागण्याची. या असल्या भेटण्याच्या फॅडमुळे 70% तोटा होतो आणि 30% ज्यांचं भलं झाले ते असतील सुखात. आता मुलीच्या माहेरच्यांना हे अगदी योग्य वाटलं. आणि मग तसे सगळे हसले आणि खेळकर वातावरण निर्माण झालं. आणि तिथेच निलेशने तिला 4च प्रश्न विचारायचं ठरवलं. आणि अर्जुन म्हणाला, निलेश, आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुला माहीत आहे. नाहीतर आशूसारखा म्हणू नकोस, पोलीस काका तुम्ही पोलीस आहात का? तसं तू म्हणू नकोस, मनस्वी तुझं नाव काय आहे? नाहीतर तुझं इथं सगळं नॉलेज उघडं पडेल.
म्हणून 3च प्रश्न विचार. तसे पुन्हा सगळे हसले आणि अर्जुनरावांचा स्वभाव सगळ्यांना आवडला. निलेशला तर नक्की कळतच नव्हतं की हे माझ्या बाजूने आले आहेत की मुलीच्या बाजूने. पण अर्जुन साहेबांची हीच तर खासियत होती. जिथे जायचे तिथले होऊन राहायचे आणि त्यांना वाटायचं की हे आपल्यातलेच आहेत आणि अर्धं काम तिथेच फत्ते व्हायचं. समोरची विरुद्ध पार्टीसुद्धा ते म्हणतील तसंच ऐकायचे. आता पोहे खाताना थोडे पोहे प्लेटमधून सांडले आणि मनस्वीनं लगेच तिच्या छोट्या बहिणीला डोळ्यांनी इशारा केला ते पोहे उचलून प्लेटमध्ये भरण्याचा. हे अर्जुनरावांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटलं नाही आणि पहिल्या नजरेतच अर्जुनरावांनी ओळखलं की मुलगी समयसूचक आणि संसारिक आहे. आणि मग अर्जुनराव म्हणाले, तुमची मनस्वी आम्हाला अगदी पसंत आहे. ती सुशील आहे बरं का, पण आमचा निलेश सुशीला नाही आहे. तसे पुन्हा सगळे खूप मोठ्यानं हसले अर्जुनरावांच्या या शाब्दिक खेळीवर. मनस्वी तर खूप हसत होती, अगदी खळखळून हसत होती. आणि अर्जुनराव तिच्याकडे बघून मोठ्याने म्हणाले, बायकांना आधीच खूप हसू असतं आणि ज्या बायका छोट्या छोट्या विनोदावर अशा दिलखुलास असताना त्या मनमोकळ्या असतात. हे अर्जुनरावांना त्यांच्या बायकोच्या अनुभवावरून माहीत होतं. नाहीतर ज्या फक्त गालाच्या कोपऱ्यात हसतात किंवा मख्खासारख्या बसतात त्या आकडू असतात आणि त्या हसल्या तरी कृत्रिम हसतात, तोंड देखलं दाखवण्यापुरतं. मग पाहुण्या देखत आपण किती संयमी आहोत हे दाखवायचं आणि लग्न झाल्यावर खरे दात दाखवतात. पण जे नैसर्गिक असतं ते मनापासून असं खळखळ झाल्यासारखं वाहत असतं. बायको तासभर रुसते कारण नवऱ्यावर रुसणं हा तिचा जन्मसिद्ध हक्क असतो. पण नवऱ्याच्या एका सेकंदाच्या विनोदानं त्याच्या मिठीनं लगेच हसायला लागते आणि लगेच अबोला सोडून देते. तीच बायको खरी बायको असते. नाहीतर साडी द्या, दागिना द्या, नाहीतर निघाले पोरगं घेऊन माहेरला, असलं काय कामाचं तेव्हा. आणि निलेश म्हणाला, पण दादा मला कुठे विनोद करता येतो. आणि अर्जुनराव पुन्हा म्हणाले, डोंट वरी, आपण तुझं नाव लग्नात बदलून विनोद ठेवूया, म्हणजे तुला बघितलं की ती हसेल. तसे पुन्हा सगळे मोठ्यानं हसायला लागले आणि अर्जुनराव म्हणाले, आणखीन एक ऑप्शन आहे. निलेश म्हणाला, काय? अर्जुनराव म्हणाले, तुम्हाला जेव्हा मुलगा होईल ना तर त्याचं नाव विनोद ठेवायचं आणि कुणी विचारलं काय झालं तर म्हणायचं विनोद झाला. आता तर सगळे पुन्हा पोट धरून धरून हसायला लागले. बापरे, काय हे अर्जुनराव, अजून लग्नाचा पत्ता नाही आणि हनीमून ड्रॉप करून थेट बारशापर्यंत पोहोचले. आणि आता मात्र मनस्वी निलेशकडे लाजत बघून आतमध्ये पळाली. मग बाकीच्या सगळ्या बोलाचाली अर्जुनरावांनी पुढे होऊन केल्या. निलेशला विचारलं, तुझी तयारी असेल तर साखरपुडा करूया का? कारण मनस्वीच्या माहेरच्यांची तयारी आहे हे आता वेगळं सांगायला नको होतं. मग अर्जुनराव म्हणाले, करूया साखरपुडा. म्हणजे कसं, एकदा का मुलगी एंगेज झाली की पुन्हा चळवळ करत नाहीत तिच्या घरचे. निलेश हो म्हणाला. लगेच 2 अंगठ्यांची अरेंजमेंट केली. तिथेच भावकीतली 10-12 घरं होती, तिथली माणसं बोलावली. तिच्या आईवडिलांनी लगेच विकतचं जेवण ऑर्डर केलं. दोघांनाही साखरपुड्याच्या अंगठ्या घालायला लावल्या आणि जिलेबीनं एकमेकांचं तोंड सध्या तरी गोड करा, बाकीचं काय करायचं ते लग्नानंतर, असं अर्जुनराव म्हणाले. निलेश आणि मनस्वी लाजून चूर झाले आणि कामगिरी फत्ते करून अर्जुनराव थेट साखरपुडा करूनच आले. मुलीच्या घरच्यांना मुलाचा आणि त्याहीपेक्षा अर्जुनचा स्वभाव फार आवडला आणि लग्न पार पडेपर्यंत तुम्ही आम्हाला हवे आहात, तेही आमच्या बाजूनं, असं ते म्हणाले. आणि अर्जुनराव म्हणाले, आता दोन्ही बाजू एकच आहेत, तुझी माझी म्हणायचं नाही. काय मनस्वी, बरोबर ना? तसं तिनं हो म्हणून मान हलवली आणि अर्जुनराव तिला म्हणाले, आता मी एक प्रश्न विचारतो, तुला तुझ्या नावाचा अर्थ माहीत आहे का? आणि तिला नव्हता माहीत. ती म्हणाली, नाही. मग अर्जुन म्हणाला, मनस्वी, तुझ्या नावाचा अर्थ आहे की अगदी मनापासून? तर अगदी मनापासून तू निलेशसोबत संसार करायला तयार आहेस ना? आणि ती पुन्हा एकदा लाजून हो म्हणाली. मग निलेशला अर्जुन म्हणाला, निलेश, आता तू बोलू शकतोस तिच्याशी, पण लांबूनच. आणि काहीतरी बडबडत बसू नकोस.
आणि चोरा चिलटाच्या गप्पा तर अजिबात मारू नकोस. तसे पुन्हा सगळे हसले. मग निलेश म्हणाला, नको दादा, मी फोन नंबर घेतलाय तिचा, फोनवर बोलेल. मग सगळ्यांचा निरोप घ्यायची वेळ आली. पण अर्जुनरावांना कोण सोडतं होय इतक्या लवकर? थांबा पाहुणे अजून थोडा वेळ, थांबा पाहुणे अजून थोडा वेळ असं म्हणून जेवणानंतर अजून 3-4 झाले चहा, अर्ध्या तासाच्या फरकाने. मग आता 6 वाजले होते आणि अर्जुनराव म्हणाले, तुम्ही जर आम्हाला आणखीन थांबवून ठेवलं तर आमचा निलेश रडत बसेल, आत्ताच लग्न करायचं म्हणून. मग कसं करायचं सांगा. तसे सगळे पुन्हा हसले आणि हसूनच सगळ्यांचा शेवटी निरोप घेतलाच. निलेश आणि मनस्वीने नजरेनंच एकमेकांचा निरोप घेतला आणि स्वारींनी फटाफट पत्ते पिसावत असे त्यांच्या भन्नाट विनोदी शैलीने, अफलातून वाक्चातुर्यानं आणि पहिल्याच भेटीत समोरच्यावर स्वतःची छाप आणि भुरळ घालण्याची त्यांची भारदस्त पर्सनॅलिटी आणि समोरच्याच्या काळजाचा अंदाज घेऊन अचूक शब्दफेक करून सगळी बाजू बघता आपल्या मुठीत करण्याची त्यांच्या हटके स्टाईलने बोलाचालीचे पत्ते पिसून लग्न जमवलं सुद्धा. आणि काय हातखंडा होता अर्जुनरावांचा समोरच्याची पट्टी पाडण्याचा, एकदम लाजवाब. सकाळी 7:30ला घराबाहेर गेलेले अर्जुनराव अजून परत आले नव्हते आणि निलेश म्हणाला, दादा तुम्ही एकदम कमाल आहात, पहिलं स्थळ बघतानाच तुम्हाला घेऊन जायला हवं होतं. अर्जुनराव म्हणाले, असू दे रे, तेवढेच वेगवेगळ्या चवीचे कांदेपोळी चाखायला मिळाले ना तुला. तसा निलेश पुन्हा हसला आणि अर्जुनराव म्हणाले, आणि बऱ्याच वेळा चूक तुझीही असते, म्हणजे मुलांची सुद्धा असते, फक्त मुलींचीच नसते. कारण तुमच्याही मनात बरेच असे गैरसमज असतात की मनातल्या शंका व्यवस्थित व्यक्त करता येत नाहीत आणि मार्ग सापडत नाही. निलेश म्हणाला, खरं तर दादा तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही मध्यस्थी करायला होता म्हणून माझ्याही मनात कोणताही किंतु परंतु काहीच राहिलं नाही. तुमच्या स्पष्ट बोलण्यानं सगळ्या शंकांचं निरसन झालं, त्यांच्याही आणि माझ्याही, आणि लग्न जमलं. आणि अर्जुनराव म्हणाले, चल बाबा लवकर, नाहीतर माझी 1 साइड लव्ह मॅरेजवाली बायको मला सोडायची नाही. आता निलेश पुन्हा हसला. त्याला तर आज दिवसभर हास्याची परवणीच मिळाली होती. आणि इतक्यात मयुरीचा फोन आला आणि अर्जुनराव पुन्हा फक्त गालात हसले. आणि निलेश म्हणाला, दादा तुम्ही त्यांची आठवण काढली आणि फोन आला, हे कसं शक्य आहे? आणि अर्जुनराव पुन्हा म्हणाले, अरे तिला वाटतंय की मी माझंच लग्न जमवतोय की काय, म्हणून सतत माझ्या मागे तिचं मन सोडत असते. इट्स पार्ट ऑफ जोक. पण आमच्यामध्ये वाद आणि संवाद समसमान असतात आणि त्यापेक्षा रोमॅन्टिक वाद म्हणजेच रोमॅन्टिझम सगळ्यात जास्त आहे, म्हणून हे असं होतं. आता हा शब्द तर निलेशने पहिल्यांदाच ऐकला होता, रोमॅन्टिझम. आणि त्यानं फोन घेतला आणि ती म्हणाली, अहो कुठे आहात? आणि अर्जुनराव म्हणाले, राजापूरमध्ये. आणि ती थक्क होऊन म्हणाली, आता तिकडे कशाला गेलात? सारखं त्या रूटला काय असतं काय माहीत त्याचं, हेच तिला कळेना. आधीच रॉयल बॉयजने ठिणगी लावलेली होती आणि त्याची धग अजूनही तिच्या मनात होती. आणि ती आणखीन काही विचारणार इतक्यात तुला नंतर फोन करतो असं म्हणून फोन ठेवला. निलेश म्हणाला, दादा तुम्ही दोघांनी तर पुन्हा लग्न केलं ना, मग असं का म्हणाला 1 साइड लववाली बायको? अर्जुनराव म्हणाले, ते समाधानासाठी केलं रे, पण पहिलं ते पहिलंच असतं ना, आणि तेच कायम लक्षात राहतं. आणि निलेश, मुलीचा स्वभाव पाहून लग्न करायचं असतंच, पण एका भेटीत काय स्वभाव कळणार आहे रे? तर त्या मुलीचा स्वभाव ती बायको झाल्यावर आपण बदलावायचा असतो, समजलं ना? आणि निलेश म्हणाला, आता चांगलंच समजलंय. मग इतक्यात निलेशच्या गाडीला चुकीच्या पद्धतीनं क्रॉस करून एक गाडीवाला पुढे निघाला आणि अर्जुनराव त्याला एक शिवी देत म्हणाले, याच्या आईचं बेनं, इतकी कुठं जायची घाई आहे याला? जणू काही बायको डिलिव्हरी झाली आहे की काय याची, असाच पडतोय. निलेश शांतपणे म्हणाला, जाऊ द्या हो दादा, असेल त्याला घाई. आणि अर्जुनराव म्हणाले, त्याला घाई झाली आहे काय? मग आपण काय इथं मकची कणसं राखायला बसलो आहोत का? आपल्याला पण घरी जायचं आहेच की, आमचीही बायका पोरं वाट बघत आहेत घरी. आता निलेश पुन्हा हसला. आज दिवसभर हास्याचं कारंजच उडत होतं नुसतं. मग राजापूरमध्ये एका मित्राला भेटून 15-20 मिनिटात त्याची धावती भेट घेऊन अर्जुनराव पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले.
आणि मयुरी त्यांच्या दुसऱ्या लग्नातले हळदीचे, त्या दोघांचे घोड्यावरचे, साखरपुड्याचे, लग्नाचे फोटो पाहत बसली होती आणि स्वारी परत केव्हा घरी येणार याची वाट पाहत होती. आणि रात्री तो आला, पण उशिरा, आणि ती पुन्हा काम करत बसली होती. आणि अर्जुनराव आजच लग्न जमवून आल्यामुळे फारच उतावीळ झाले होते. जणू काही स्वतःचंच लग्न जमलं होतं असं फिलिंग येत होतं त्यांना. आणि तो तिला म्हणाला, मयू ये ना आता जवळ, बास झालं ते. ती म्हणाली, अहो थांबा ना, फक्त एवढं करते आणि येते हां. आणि अर्जुनराव म्हणाले, तुझं नाव आता मी चेंज करणार आहे. ती म्हणाली, काय चेंज करणार आणि काय नाव ठेवणार माझं? आणि अर्जुनराव म्हणाले, तुझं नाव आता सौ कामत मयू ऐवजी सतत कामात मयू असं ठेवणार. आणि मयुरी खूप हसली.